तर नमस्कार मित्रांनो, आता सोडले गुरांना चरायला. ए गावळ्या चल, आज वेळेवर सोडले चरायला. ए गावरान चल ना. तर हा सोडा असतोय ना, तर हा गुरांना म्हणजे भीती दाखवायला, कधी गरज पडली तर मारायला. कारण की एवढे मोठे गुरं आहेत ना, तर कधी कधी मारावं लागतं त्यांना, म्हणजे कंट्रोल नाही झाले तर त्याच्यामुळं हा सोड लागतोच. कमेंट आली होती की आमच्या इकडं तर गाईंना हा सोडाने मारत नाहीत, पण इथं मारावं लागतं कधी कधी. हरण्याला इथं चरायला बांधले आपल्या गव्हाच्या बांधाला. गहू भिजवल्यापासून चांगला वाढल्यावर हाईट घेतली. म्हणजे आपण गांडूळ खत टाकलं आणि नंतर भिजवलं गव्हाला, तर हाईट घेतली. पण अर्धाच गहू भिजायचं झालं आहे आणि अर्धा रात्री मी भिजवलं आहे, पण थोडासा भिजायचं राहिलं आहे. म्हणजे 30% अगोदर भिजला होता, रात्री 30% भिजवला आहे आणि एक 40% भिजायचं राहिलं आणखीन, तर तो आज रात्री भिजवायचा आहे. तर आणि भिजवल्यापासून बघा ना गहू कसा वाढला आहे. म्हणजे हाईट घेतली आणि हिरवापणा जास्त आला आहे, म्हणजे डार्क हिरवा झाला आहे. आणि गहू सध्याला तरी हा चांगला आहे. म्हणजे गांडूळ खत टाकले ना आपण, तर गांडूळ खताचा पण रिझल्ट म्हणजे चांगला वाटला मला तर. कारण की भिजवल्यापासून गहू मस्त झाला एकदम. आता हिऱ्याला चालवलंय पाण्यावर. काय म्हणली? हो झालं. आता ह्या वासरा पाणी पाचतो ना, ह्याला बांधतो आता बैलगाडीला बाहेर. ते पाठीमागं आपलं गाजराचं शेत आहे ना, फक्त 20 दिवस थांबायचं. 20 दिवसांनी गाजरं नक्की खायला येणार. कारण मी बघितले गाजरं चांगले झाले, म्हणजे आपल्या हाताचे बोट आहेत ना, तर तेवढाले तर झालेत कुठं कुठं. म्हणजे जे अगोदर खुरपिले होते ना, तर ते गाजरं मोठाले झालेत. 20 दिवसात खायला येतील. चिमण्या अलीकडे या. तर बैलांना पाण्यावर आणले. आता दिवस एक 15-20 मिनिटात तर मावळून जाईल, कारण ह्या दिवसात लय पटकन अंधार होतो. आता टाईम किती झाला तुम्हाला सांगतो, 5:30 वाजले असतील. 5:35. एक 15-20 मिनिटात तर दिवस मावळून जाईल, अंधार पडायला सुरुवात होईल. आता मी बैल पाण्यावर आणलेत. हिरे तिथं बैलगाडीला बांधला आहे, तर त्याला मध्ये बांधायचं आहे. बैलांना त्यांच्या जागेवर बांधायचं. आपला हरण्या तिथं चरायला, हरण्याला आणि खिलरीला जागेवर आणायचं. खिलरी तर डाळिंबाच्या शेतात आहे. हे आपलं खपली गव्हाचं शेत आहे, तर ह्याला पण भिजवायचं आपल्याला. तर तो आपला बनसी गहू भिजून झाला ना, मग आपल्याला ह्या खपली गव्हाच्या शेताला भिजवायचं आहे ह्याला. तर ह्याची हाईट दाखवू का तुम्हाला आता कशी झाली आहे. सध्या हे बघा अशी हाईट आहे. इकडं जरी म्हटलं तरी एक 20वर वाढलं ना, लय हाईट घेतली ह्या गावानी. पण चांगलं आहे बघा, असा दाट वाट उगवला आहे आणि छान आहे. सध्या तरी कंडिशनमध्ये छान आहे. आता पुढचं मी काय सांगू शकत नाही, पण सध्याला तरी आपला गहू एकदम मस्त आहे. म्हणजे ह्या रब्बी सीझनचे आपले सगळेच पिकं चांगले आहेत. फक्त ज्वारी उगवली नाही. आणि मला वाटतं बहुतेक त्या कॉर्नरमध्ये ज्वारी पेरली होती मी आपल्या राजम्याच्या शेतात, म्हणजे गाजराच्या बाजूला. तर बहुतेक ती पण ज्वारी उगवली नाही, नाही तर मग बाकी गहू तर सगळा उगवला आहे. आता काटवणतल्या शेतात मी गेलो नाही, पण पप्पा म्हणत होते की चांगला उगवला आहे गहू म्हणून. तर मग बघू आता. आणि ह्या शेताच्या बाजूला बांधली होती आपली गाय, जी की मी सकाळी तिकडं बांधली होती. मग नंतर परत दुपारी आई इकडं आली होती शेतात, तर त्यावेळेस आईने जागा बदलून तिला इकडं बांधले. तर तिचं खाऊन झालं, आता तिला न्यायचं, पाणी पाजायचं आणि जागे बांधायचं. इकडं मोर होते बरं का त्या दिवशी ह्या शेतात डाळिंबाच्या. आता हे गुरं आलेत बरं का अंधार पडायच्या टाईमला. आता 6 वाजलेत. 6 वाजता गुरं आलेत. आता खालची गुरं आई बांधत असेल, वरची गुरं पप्पा बांधतील. आणि इथं हिऱ्याला खायला टाकले थोडंसं, मग हिऱ्याला पण लगेच मध्ये बांधायचे. आत्ता 11:15 वाजलेत रात्रीचे. आपल्या गव्हाला पाणी द्यायचं काम चालू आहे. आज रात्री तर गहू भिजायचा होत नाही, कारण की तळ्यावरची मोटर बंद आहे. आणि ज्या बोरचा घोटाळा होता ना, ज्या लाईटीचा प्रॉब्लेम होता, तर त्या लाईटीचं पाणी चालू आहे हे वालं. हा आपला बोर आहे, गाजराच्या शेताच्या कोपऱ्याला जो बोर आहे ना, तर त्या बोरचं पाणी चालू आहे. तर ह्या बोरने काय भिजणं पटकन होणार नाही, कारण तळ्यावरचं पाणी जास्त असतं ना, तर त्याच्यामुळे भिजणं होतं लवकर. तर आज तर काय गहू भिजायचं होत नाही आजच्या रात्री.